नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलमध्ये. आता प्रॅक्टिकल एक्झाम हे सुरू झाले आहेत. आता तुम्हाला एक कोड नक्कीच पडला असेल, की आता प्रॅक्टिकल एक्झाम कशी होणार? कारण 16 कमिटीने याच्यामध्ये भरपूर चेंज केला आहे. आधी जी 15 कमिटीचे प्रॅक्टिकल एक्झामचा पॅटर्न वेगळा होता, आताचा पॅटर्न हा वेगळा आहे. तर अवघड काही नसतंय. तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, आपण जर स्टडी केला टाईम टू टाईम गाईडलाईन फॉलो केल्या, तर हे सोपं असतंय. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघणार आहे ॲग्रो 111 या कोर्सचे आय-एम-पी क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिकलला काय काय आय-एम-पी क्वेश्चन विचारतील, त्याच्यात प्रॉब्लेम काय असेल, स्पॉटिंग काय असेल, हे सर्व आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर म्हणजे फर्टिलायझरचं आणि मॅन्युअरचं क्लासिफिकेशन असं पण विचारलं जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला एनलिस्ट प्रायमरी, सेकंडरी अँड इंटरटिलेज इम्प्लिमेंट्स विथ इट्स एक्झाम्पल असा पण हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला एनलिस्ट द मेथड्स ऑफ प्लॉईंग अँड एक्सप्लेन एनी वन म्हणजे प्लॉईंगचे मेथड आणि त्याची कुठली पण एक आपल्याला एक्सप्लेनला विचारलं जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला राईट द मेथड ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर म्हणजे फर्टिलायझरचे ऍप्लिकेशन मेथड कुठले आहेत आणि त्याच्यातली पण एखादी एक्सप्लेन आपल्याला विचारलं जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप बेस्ड ऑन यूज म्हणजे क्रॉप बेस्ड ऑन यूज नुसार आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकतं. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला प्रिपरेटरी टिलेजवर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते आणि क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला पडलिंगवर ही शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. हे झालं तर ब्रॉड क्वेश्चन. आता हे ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला 15 मार्कला पण असतील, 12 मार्क्सला पण असतील किंवा तुम्हाला 10 मार्क्सला पण असतील. त्याच्यात त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला ते एक्सटर्नलवर डिपेंड असेल किंवा किंवा तुमच्या कॉलेजच्या टीचरवर डिपेंड असेल. त्याबद्दल तुम्हाला आधी सांगितलं असेल की कशा प्रकारे तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे क्वेश्चनचं आणि त्याच्या प्रॉब्लेमचं मार्कचं. नंतर आपण प्रॉब्लेम बघूया. तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सिड्रेचा एक प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, फर्टिलायझर डोसचा एक प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, नंतर जर्मिनेशन पर्सेंटेजचा पण आपल्याला प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, प्युरिटीचा पण प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. तसेच आपल्याला पीएलसी म्हणजेच प्युअर लिव्हिंग सीडचा पण प्रॉब्लेम हा विचारला जाऊ शकतो. तर हे झाले प्रॉब्लेम. आता कॅल्क्युलेशन याच्यात असते, तुम्हाला कॅल्क्युलेशन ॲक्युरेट वगैरे करायचे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सॉल्व्ह करायचे कारण तुम्हाला स्टेपला पण मार्क असतात आणि मेन आन्सरला पण तुम्हाला मार्क्स हे असतात. तर आता आपण बघूया स्पॉटिंग. आता ॲग्रोच्या स्पॉटिंग मध्ये आपल्याला सीड, वीड आणि इम्प्लिमेंट्स आणि फर्टिलायझर हे पण ठेवलेलं असतंय. आता त्याचं आयडेंटिफिकेशन एक आपल्याला करायचंय, नंतर त्याचा यूज किंवा त्याचे काही स्पेसिफिकेशन असतील ते पण आपल्याला करायचंय. आता सीड मध्ये आपल्याला व्हीट, पर्ल मिलेट, ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट, सनफ्लावर, कॅस्टर, सिसॅमम हे अशा प्रकारचे ठेवलं जाऊ शकतं किंवा ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून पण तुम्हाला काही तर स्पॉटिंग कॉलेज लेवलला ठेवलं जाईल, ते तुम्हाला तिथं टीचर्सने सांगितलं असेल, तुमच्या लॅबला हे स्पॉटिंग ठेवलंच असेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून एक्स्ट्रा स्पॉट असतील तर ते पण तुम्ही करून घ्यायचे. आता वीड मध्ये आपल्याला पार्थेनियम, लवाळा, मात, हराळी, रेशीम, काटा, पिवळा धोत्रा अशा पण प्रकारचे स्पॉटिंग हे ठेवलं जाऊ शकतं किंवा विचारलं जाऊ शकतं. आता इम्प्लिमेंट्स मध्ये आपल्याला आयर्न प्लाव, वुडन प्लाव, डेक्कन प्लाव, ब्लेड हॅरो, सिड्रिल, विडिंग हुक, एंटायर ब्लेड हो, रिजर अशा प्रकारचे इम्प्लिमेंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता इम्प्लिमेंटचा यूज किंवा त्याचं स्पेसिफिकेशन किंवा त्याचं काय अदर काय स्पेसिफिकेशन असेल ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता फर्टिलायझर मध्ये वेगवेगळी फर्टिलायझर डीएपी, एमओपी, एसओपी अशा प्रकारचे ठेवले जाऊ शकतात किंवा तुम्हाला युरिया वगैरे आयडेंटिफिकेशनला हा ठेवला जाऊ शकतो. तर हे झालं ॲग्रो 111च्या प्रॅक्टिकल विषयी आय-एम-पी क्वेश्चन, त्याचं प्रॉब्लेम आणि स्पॉटिंग. तर याच्या व्यतिरिक्त पण काही क्वेश्चन तुम्हाला दिले असतील किंवा तुमच्या टीचरने याच्या व्यतिरिक्त काही आय-एम-पी क्वेश्चन तुम्हाला सेंड केले असतील तर ते पण तुम्ही करायचे किंवा तुम्हाला सांगितले असतील तर ते पण तुम्ही करायचे. आता वायवा मध्ये काय होत असते, तर वायवा मध्ये तुम्हाला 2 किंवा 3 मार्कला ते तुम्हाला एक्सटर्नलवर डिपेंड आहे वायवा किती मार्कला घ्यायची. तर वायवा मध्ये तुम्हाला कोर्स टायटल, कोर्स नंबर, त्याच्यातली ॲग्रो मधली एखादी डेफिनेशन अशा प्रकारचं हे तुम्हाला बेसिक गोष्टी ह्या विचारल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला ॲग्रो मध्ये किती प्रॅक्टिकल्स आहेत, पहिलं प्रॅक्टिकल कुठला आहे, लास्ट प्रॅक्टिकल कुठला आहे, अशा प्रकारचे काही बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक गोष्टी ह्या विचारल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला एखादी डेफिनेशन असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.